नमस्कार. मी अर्चना आरते आणि तुमचं मनापासून स्वागत आहे द ग्रेट भारतीय किचनमध्ये. हे फक्त किचन नाही, ही आहे आपली परंपरा, आपली चव, आपली ओळख. आज मी तुम्हाला दाखवणार आहे शेंगदाण्याचे लाडू. शेंगदाणे म्हटलं की काय आठवतं? शाळेची सुट्टी आणि आईने डब्यात घातलेले लाडू. पूर्वी घरोघरी महागड्या मिठाया नव्हत्या, पण शेंगदाणे, गुळ आणि तूप हे कायम असायचे. शेंगदाण्याची ताकद आणि गुळाच्या गोडीपासून तयार व्हायचा घरचा पौष्टिक आणि प्रेमळ लाडू. म्हणूनच आजही सण, प्रवास, परीक्षा सगळ्या वेळेला हे लाडू रेडी असतात. चला तर बनवूयात शेंगदाण्याचे लाडू. त्याला लागणारे साहित्य आहेत: शेंगदाण्याचा कूट, गुळाची पावडर आणि साजूक तूप. आता आपण हा बाउल इकडे घेऊया. दाण्याचा कूट केलेला आहे तो घेऊया. ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. शेंगदाणे थोडेसे भाजायचे, त्याची सालं काढायची आणि त्याचा कूट बनवायचा. लहान मुलांचे, प्रत्येकांचे, मोठ्यांचे आवडीचे लाडू म्हणजे शेंगदाण्याचे लाडू. ह्याच्यात तुम्ही साखरही घालू शकतात, पण मी ह्यात गुळ घातले. आणि ह्यात आपण घालूया साजूक तूप. लागेल तेवढं घालायचंय. आधी कमी घालायचं, मग जास्त घालायचं. आता आपण हे मिक्स करूया. आधी आपण चमच्याने मिक्स करूया, मग हाताने मिक्स करूया. हे छान असं मिक्स झालेलं आहे. आता आपण ह्याचे लाडू वळूया. तुम्ही म्हणाल, काय ताई एवढ्या रेसिपी दाखवते आहेत, पण कसं आहे ना, त्या रेसिपी पण आपल्याला बरोबर जर केल्या ना तर त्या छान होतात. आणि आजकालची जी नवीन पिढी आहे ना, त्यांच्यासाठी खास या रेसिपीज आहेत. म्हणजे कसं आहे ना, कधी कधी लहान मुलं पण काय करतात, म्हणजे अगदी 5वी-6वीतली, आई घरात नाहीये, शेंगदाण्याचा कूट आहे, साखर आहे, आपला गुळाची पावडर आहे, तूप, साजूक तूप तर असंच घरात, तर लगेच काय होईल, लहान मुलं पण हा लाडू बनवतील आणि खूप छान लागतो, पौष्टिक असतो. आणि हे एकदम मोठे मोठे नाही बनवायचे, हे थोडेसे छोटे छोटे बनवायचे. आणि अशा प्रकारे आपण ह्या साईजने सगळे लाडू बनवून घेणार आहोत. आता तुम्हाला आठवत असेल ना, की माण्याच्या दुकानात गेलं तरी आपल्याला असे लाडू मिळतात. आमच्या मागच्या रेसिपीला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलेला आहे आणि दोघा तिघांनी त्यांच्या काही रेसिपीज पण पाठवलेल्या आहेत, त्याही मी करून दाखवणार आहे. तर तुम्ही अजून मला काही रेसिपी पाठवा, कारण प्रत्येक रेसिपीमध्ये ना वेगळी एक साहित्य आणि सगळं वेगळी कृती दडलेली असते आणि एका रेसिपीमध्ये नेहमी दुसरी रेसिपी पण दडलेली असते, हे तर तुम्हाला माहितीच आहे. त्यामुळे मला पाठवत जा रेसिपी. भले 5-5, 6-6 मिनिटाच्या रेसिपीज आहेत, पण पटकन होणाऱ्या आहेत. कारण हल्ली काय आहे ना, लोकांना जास्त व्हिडिओ बघायला पण आवडत नाही, हे मला माहिती आहे. आपण पटकन संपवतो, त्यामुळे मी छान पटकन असे होणाऱ्या रेसिपी दाखवणार आणि कमी इन्ग्रेडियंट्स आणि सगळ्या वस्तू आपल्या घरात अवेलेबल असणार आहेत. कुठेही धावपळ करायची गरज नाही. अशा प्रकारे आपले शेंगदाण्याचे लाडू तयार आहेत. आता आपण ते मस्तपैकी गार्निश करूया. मी जरा हात धुवून येते. आता आपण गार्निश करूया. त्यासाठी मी घेते एक प्लेट. मस्त असा साजूक तुपाचा अरोमा येतोय, छान असा. तयार आहे शेंगदाण्याचे लाडू, झटपट आणि नो गॅस. स्वयंपाक म्हणजे फक्त रेसिपी नाही, ती एक आठवण, परंपरा आणि प्रेम आहे. द ग्रेट भारतीय किचन विथ अर्चना. ही रेसिपी ट्राय करा आणि कमेंट्स करून नक्की सांगा कसं झालंय ते. मी अर्चना घेते तुमचा निरोप. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. द ग्रेट भारतीय किचन हे फक्त किचन नाही, ही आहे आपली परंपरा, आपली चव आणि आपली ओळख.